नमस्कार, मानदेश न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जिजाऊ महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक चंद्रकांत बर्गे तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कातकरी वस्ती मार्केट यार्ड येथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात कातकरी वस्तीतील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमासाठी जिजाऊ महोत्सव व शिव महोत्सव समिती, रोटरी क्लब कोरेगाव आणि इनर व्हील क्लब यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू विद्यार्थ्यांसोबत साजरा करत त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची ही परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे। अशाच सामाजिक, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींच्या बातम्या पाहत रहा मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मानदेश न्यूजसाठी कोरेगावहून उपसंपादक पत्रकार दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। असा एक सुंदर उपक्रम तुम्ही आयोजित केला भरल्यासारखं वाटलं मला। छोटी छोटी मुलं आपण मुख्य प्रवाहात आणू शकलो या माध्यमातून कार्यच ठरला आणि ते कसं आपण सर्वजण मिळून प्रयत्न करून पूर्ण करूया। त्यांचा सतत पाठपुरावा जे लागेल ते सगळं द्यायची व्यवस्था पण पालकांना एक विनंती आहे बरं का, की तुम्ही त्यांना कुठेही त्यांच्या शिक्षणात अडथळा हे असं किंवा काही असं करू नका की जेणेकरून त्यांना पुढे जाण्याला थोडंसं अडथळा येईल। तुम्ही तुमचा व्यवसाय करा, व्यवसाय करत असताना तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना घेतलं तर आमची अडचण नाही, पण अभ्यासामध्ये व्यवधान येईल असं काही करू नका। त्यांना खूप मोठं करूया। आम्ही एकत्र जर आलो का नाही तर ते निश्चित मोठी होतील मुलं, अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण हा मला जो सन्मान दिलात आपण सगळ्या दोन्ही रोटरी क्लब, नेहरू क्लब आणि जिजाऊ महोत्सव समितीने, त्याचा मी आभारी आहे। भारत माता की वंदे वंदे वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की। नंतर मुलं भ्यायची शाळेत जायला भ्यायची। ते राऊत सर म्हणून पत्रकार, त्यांनी इथं एक शाळा काढली। त्या शाळेत 26 मुलं शिकवले त्यांनी। ते वाड्याला न्यायचे, त्यांचे हातपाय आंघोळ पांघोळ सगळं ते स्वतः करायचे। हो, पाठवतो आम्ही रोजच्या रोज शाळेत पाठवतो रोजच्या रोज आंघोळ घालतात। हो, रोजच्या रोज शाळेत पाठवायला काय अडचण नाही? काय नाही अडचण। तुम्ही कामाला गेल्यावर ही शाळेत जाते?